नमस्कार मंडळी. चला तर मग आज नवीन रेसिपी बघणार आहोत. आता आपण इतकं सारं साहित्य घेतलेले आहे त्यासाठी. ते सर्वात प्रथम बघूया. इथे मी वेगवेगळ्या प्रकारचे पिठं घेतलेले आहे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घेतल्या आहे. म्हणजे जसं की कांदा, गाजर, थोडीशी मेथी, थोडी कोथिंबीर, त्यानंतर थोडेसे स्पाइसेस म्हणजे थोडे मिरची, चटण्या वगैरे ह्या गोष्टी सगळ्यात आधी मी घेतलेले पिठं तुम्हाला दाखवणार आहे. सर्वात प्रथम मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेले आहे. इथे ते 2 चमचे घेतलेले आहे. त्यानंतर मुगाचं पीठ घेतलेलं आहे 3 चमचे आणि मग मी घेतलेलं आहे नागलीचं पीठ ते पण 2 चमचे घेतलेले आहे आणि 2 चमचे डाळीचं पीठ. हे 4ही पिठं घेतलेले आहे. तुम्हाला अजून काही पिठं माहीत असतील तर ते तुम्ही मिक्स केले तरी चालेल. जसं की बाजरीचे पीठ, गव्हाचं पीठ टाकले तरी चालेल. त्यानंतर इथे काही आपण स्पाइसेस घेतलेले आहे. इथं दळलेली चटणी होती, ती चटणी घेतलेली आहे. त्यानंतर लाल तिखट घेतलेलं आहे, हळद पावडर घेतलेली आहे, त्यानंतर जिरा पावडर घेतलेली आहे, त्यानंतर धने पावडर घेतलेली आहे आणि थोडेसे जिरे आणि चवीनुसार मीठ. हे सर्व स्पाइसेस घेऊन हे एकत्र करून टाकायचे आहे. त्यानंतर इथे किसलेलं थोडंसं गाजर, त्यानंतर 1 ते दीड कांदा, त्यानंतर थोडीशी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर चिरलेली, एकदम बारीक चिरलेली. हे सर्व मिश्रण पाणी टाकून एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ पण नको आणि खूप जास्त घट्ट पण नको. मी दाखवते अशा पद्धतीने तुम्ही मिक्स करून घ्या. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मिश्रण तयार झालेलं आहे थालीपीठाचं आणि हे थालीपीठ आपल्याला डायरेक्ट तव्यावर टाकायचं आहे, थापायचं नाही आहे. त्यामुळे मी थोडीशी कन्सिस्टन्सी पातळ ठेवायला लावली होती. त्यानंतर इकडे तवा तापल्यानंतर त्यावरती थोडंसं तूप किंवा तेल टाकून घ्यायचं आहे. ज्या प्रकारे तुम्हाला जे आवडेल आणि त्या पद्धतीने तुम्ही टाकून घ्यायचं आहे. तेल किंवा तूप टाकून झाल्यानंतर व्यवस्थित मिश्रण आहे ना, तव्यावर एकदम स्प्रेड करून घ्यायचे म्हणजे पसरवून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने खूप जास्त पातळ पसरवून नाही घ्यायचंय. त्यामुळे आपले धिरडे तुटण्याची शक्यता असते. त्यामध्ये 2 चमचे दही टाकायचं आहे मिश्रणामध्ये आणि मग त्यामुळे आपल्या थालीपीठाला खूप छान चव येते. तुम्ही बघू शकता किती छान थालीपीठ तयार झालेले आहे. फक्त 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे बाजूने तेल टाकून घेतल्यानंतर. इथे 5 मिनिटं झाल्यानंतर आपलं म्हणजे थालीपीठ एका बाजूने तयार झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने भाजण्यासाठी पलटवून टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पलटवून टाकायचं आहे आणि मग हे पलटवल्यानंतर हे व्यवस्थित भाजून द्यायचं आहे. म्हणजेच त्यावरती थोडंसं तेल किंवा तूप टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मस्त आपले थालीपीठ तयार होतात. तुम्ही हिरव्या चटणीबरोबर खा नाही तर तुम्ही लोणच्यासोबत खाल्ले तरी चालेल. खूप छान लागतात. ही रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक फॉर वॉचिंग.